नमस्कार मंडळी. आनंदात राहायचं असेल तर भगवंताच्या नामात राहा. आपण दिवसभर मी, माझं, मला या चक्रात अडकलेलो असतो. पण हा मी नक्की कोण आहे? महाराजांनी अगदी सोप्या शब्दात आपल्याला आपली ओळख करून दिली आहे. चला आजच्या प्रवचनाचा सखोल अर्थ समजून घेऊयात. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन 1 फेब्रुवारी. देहबुद्धीच्या विस्मरणाकरता नाम. महाराज म्हणतात, प्रत्येक प्राणीमात्रात परमेश्वराचा अंश आहे, पण तो जाणण्याची ताकद फक्त आपल्याकडे म्हणजे मनुष्याकडे आहे. मग गडबड कोठे होते? आपली अधोगती कशी होते? जीव मुळात परमेश्वर स्वरूप आहे, पण जसा देहाचा अभिमान वाढतो तसा तो स्वतःला ईश्वरापासून लांब नेतो. आधी तो म्हणतो मी परमेश्वर आहे, मग अहंकार येतो आणि तो म्हणतो मी देवाचा आहे, आणि शेवटी देहबुद्धी इतकी वाढते की तो म्हणतो देवाचा आणि माझा काहीच संबंध नाही. हा जो मी देह आहे असा ठाम समज होतो त्यालाच महाराज देहबुद्धी म्हणतात. ही बुद्धी आपल्याला खरी ओळख विसरायला लावते. महाराजांनी एक सुंदर व्यावहारिक उदाहरण दिलं आहे. समजा आपला एखादा मित्र वारला. आपण काय म्हणतो? आमचे मित्र गेले. जरा विचार करा, मित्राचा देह तर तिथेच डोळ्यांसमोर असतो, मग गेलं कोण? याचाच अर्थ अजाणतेपणाने का होईना आपण हे मान्य करतो की समोर दिसणारा देह म्हणजे आमचा मित्र नव्हता. त्या देहात जो चैतन्याचा अंश होतो तो आमचा मित्र होता. दुसऱ्याच्या बाबतीत आपल्याला हे कळतं, पण स्वतःच्या बाबतीत आपण विसरतो. आपण स्वतःला आरशात दिसणारा देहच समजतो. हीच ती गाठ आहे जी आपल्याला सोडवायची आहे. महाराज म्हणतात, ही गाठ सोडवण्यासाठी ज्या मार्गाने आपण खाली आलो त्याच मार्गाने उलटा प्रवास करायला हवा. आपण देहबुद्धीने खाली आलो, आता मी देवाचा आहे या जाणीवेने वर जायचे आहे, आणि हे करण्यासाठी सर्वात सोपं साधन म्हणजे भगवंताचं नाव. जसा एखादा गुंता झालेला दोरा चुकीच्या बाजूने ओढला तर गाठ अधिक घट्ट होते, तसंच चुकीच्या साधनाने परमार्थ केला तर अहंकार वाढतो. म्हणून महाराज नाम सांगतात. नामाचा ध्यास लागला की मी कोण ह्याची ओळख आपोआप पटू लागते. महाराज पुढे एक खूप गूढ गोष्ट सांगतात. ते म्हणतात, परमात्मा निर्गुण आहे. त्याला ओळखण्यासाठी आपल्यालाही देहातीत किंवा निर्गुण व्हावं लागेल. कोणत्याही गोष्टीचं ज्ञान होण्यासाठी आपल्याला त्या वस्तुरूप व्हावं लागतं. म्हणूनच म्हटलं आहे, शिवो भूत्वा शिवम यजेत, म्हणजेच शिव होऊन शिवाची पूजा करावी. जोपर्यंत आपण स्वतःला देहाच्या चौकटीत बंदिस्त ठेवू तोपर्यंत आपण त्या अथांग परमात्म्याला कसं काय भेटणार? म्हणून देहबुद्धी सोडणं हेच खरं साधन आहे. आजच्या प्रवचनाचा मुख्य सारांश या एका वाक्यात आहे. नामस्मरणाची चांगली धुंदी आल्या वाचून मीपणा जात नाही. जोपर्यंत नामाची धुंदी चढत नाही तोपर्यंत हा मीपणा जात नाही, आणि जोपर्यंत मीपणा जात नाही तोपर्यंत देवाची भेट होत नाही. परमार्थ खरं तर खूप सोपा आहे, फक्त तो महाराजांनी सांगितलेल्या मार्गाने म्हणजे श्रद्धेने आणि नामात राहून केला पाहिजे. मंडळी, श्री गोंदवलेकर महाराज नेहमी म्हणायचे की नाव घ्या आणि समाधानात राहा. आजपासून आपणही प्रयत्न करूया की आपल्या प्रत्येक श्वासासोबत भगवंताचं नाव असेल. तुम्हाला महाराजांचे कोणते विचार सर्वात जास्त आवडतात? मला कमेंट्स करून नक्की सांगा, आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत. कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड उद्धव व्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. श्रीराम जय राम जय जय राम.